इकडे गेल्यानंतर ते म्हणतात इकडे जा, इकडे गेल्यानंतर इकडे जा, आणि वरनं गेल्यानंतर म्हणतात दाखल करू नका. म्हणजे नेमकं काय करायचंय मी तेवढं सांगा मला. सकाळपासून इथं बोंबलत बसलोय मी, सकाळपासून झक मारली तिथं खाली उन्हात बसलोय मी. इथून मला माझं गाव 100 किलोमीटर वरती आहे. मी या लोकांच्या विरोधामध्ये दिवसभर ही लोक माझी रेकी करतायत, दिवसभर आंदोलनामध्ये ही लोक फिरतायत. 100 वेळा एकच गोष्ट सगळं महाराष्ट्र बघत असताना सगळं हेच करताय का तुम्ही? मी मागेच्यापासून शांत आहे, संयमी आहे. इथपर्यंत टाइमपास केला का मग 2 तास माझी फिर्याद लिहून घ्यायचा? समजायला पाहिजे ना राव थोडं तरी. माणूस मरायला लागला इथं तरी तुम्ही तुमचा डोंगवड नाही करताय. फिर्यादच आहे ना माझी, पोलीस स्टेशनच आहे ना, इथं न्यायच मागणार आहे ना. कोणाच्या विरुद्ध काय फसवणुकीचं झालं, मातीत गेलं, पण आमच्या जीवालाच धोका असताना तुम्ही फक्त शांत बसताय का? कोणाकडे जायचं, कोणाकडे? इथं कोण आहे प्रभारी, कोण आहे अधिकारी? कोणाला मी न्याय मागितला की प्रत्येक जण आपापल्या याच्यावरती घालून देतोय. मी मगाच्यापासून संयमी आहे, मगाच्यापासून काही बोलत नाहीये, मगाच्यापासून आवाज नाही हे केला. तक्रार दाखल करून घेणार तुम्ही लोक. ही महाराष्ट्राचं पोलीस आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. फक्त कोणासाठी काय माहिती, एकही दखल घ्यायला तयार नाहीये. 7,000 गुन्हा दाखल होतो जणू इथं. 7,000 रुपयात कुठं फेरणार आहेत काय माहिती. मी नाही येणार बाहेर. माझा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तुम्हाला आत टाकायचंय तर बिंदास टाका, काही प्रॉब्लेम नाही. आतापर्यंत शांत होतो मी. आतापर्यंत एक एक उठून जात आहे, एक एक निघून जात आहे. काय महाराष्ट्रामध्ये न्याय आहे की नाही? म्हणजे मला 100 किलोमीटर घरी जायचंय, मला मध्ये मारून टाकलं तर कोण जिम्मेदार आहे? त्याला कोण जिम्मेदार आहे? जेवलं नाही सकाळपासून साहेब. हो बरोबर आहे. आहे तशी घ्या. तुम्हाला त्यानंतर त्याचं काय करायचं बाकी मी बघतो वरतून. ऐका तुम्ही जे म्हणतात की गुन्ह्याचा जो विषय आहे तो गुन्ह्याचा विषय पहिला आहे, तपासावर गुन्हा आहे. खोटा गुन्हा आहे. मला वाटतंय तो खोटा गुन्हा आहे. पुरावा दिल्यानंतर खोटा गुन्हा होईलच.